गोलंदाजी मार्कवरती मनोज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. पाहुणे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही, त्यामुळे आम्ही खेळाडूंची नावे पाहुणे संघ आले. ओके या. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सलामीचा गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर आणला प्रकाश, नॉन स्ट्रायकर आणला विलेश. पहिला चेंडू मात्र हळूवार पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि त्या पद्धतीने चांगला एक शॉट खेळला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल जरूर काढण्यामध्ये यशस्वी ठरले आणि पहिली धाव मात्र श्री गणेश अकाउंट ओपन झालं पाहुणे संघाचा. एक चांगली सुरुवात मात्र आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान. मनोजचा जर विचार केला तर चांगला रनअप आणि चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहिली पहिल्या चेंडूमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला आणि चांगला चेंडू रिलीज केला. त्यानंतर मात्र हलकीशी कट मारून मात्र डी झोन मध्ये सरळ चेंडू ढकलला गेला आणि तिथून मात्र एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. चांगली सुरुवात दोन्ही संघादरम्यान पाहतोय आपण. आता मात्र चेंडू शॉर्ट पिच पद्धतीने थोडासा हलकासा टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हलक्या पद्धतीने खेळून काढला आणि खेळून काढल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता आणि क्षेत्ररक्षकांनी मात्र कुठलीही चुकी न करता व्यवस्थितरित्या बॉल हातात पकडला गेला आणि बॉलरकडे बॉल फेकला गेला. तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली. एका धावांनी मात्र धावसंख्या 3. आता मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न, बिग हिट केला जातोय. येतोय मोठा फटका, हाय अँड हँडसम, एक ब्युटिफुल शॉट, एक जबरदस्त शॉट येतो षटकार. या 6 धावांनी मात्र पाहुणे संघ कुठेतरी अग्रिकूच करताना आपण पाहतो, कारण की ज्या पद्धतीने संत गतीचा क्रिकेट चालू होता, एकेरी धावांनी सुरुवात केली गेली होती. 3 चेंडूमध्ये 3 धावा करत असताना मात्र चौथ्या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेला आणि मोठा प्रहार करत असताना हा षटकार आला. षटकाराने मात्र धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीमध्ये सुसज्ज स्थितीमध्ये घेऊन जाण्यामध्ये यशस्वी फलंदाज चांगली फलंदाजी मात्र आता करताना पाहतोय आपण. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा अतिशय जबरदस्त स्थितीमध्ये सध्या पाहुणे संघ 5वा चेंडू हाताळताना आता मात्र हलक्या पद्धतीने खेळून काढला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तो म्हणता एक धाव कंप्लीट केली जाते. आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडू रिलीज केले गेलेत आणि 5 चेंडूचं विश्लेषण म्हणजे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू आता मात्र मोठा हिट, बिग हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसवलाय, चक्कावलाय आणि यशस्वी ठरतो. गोलंदाज निर्धाव चेंडू काढण्यामध्ये जवळपास पहिला षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. चांगली स्थिती बघायला गेलं तर 10चा रन रेट आणि या सत्रामध्ये आपण मागच्याच मॅच मध्ये बघितलं एक 52-53 धावांचा टार्गेट असताना देखील सहजरित्या टार्गेट पूर्ण केला. म्हणजे या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरत असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थोडेसे आणखी 3-4 धावा पाहुणे संघाला आल्या असतात, कदाचित बेटर स्थितीमध्ये असलं असतं, परंतु विकेट त्यांच्यापर्यंत साबूत आहेत पूर्णपणे. त्यामुळे जरी गोलंदाजांनी 10 धावा खर्च केला असेल तरी हे षटक चांगलं मानलं जाईल, कारण की ज्या पद्धतीने हवा आहे आणि हवेचा उपयोग फलंदाज कशा पद्धतीने करतो पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल, कारण की दुसरा षटक असेल आणि दुसरा षटक घेऊन येतील नवीन गोलंदाज संतोष. आतापर्यंत 1 षटक टाकून झाले आणि एका षटकानंतर 10 धावा खर्च केल्या गेलेत. दुसरा षटक गोलंदाजी मार्गवरती संतोष. पाहूया पहिला चेंडू टाकतो, काय फटकेबाजी करतो फलंदाज. आता मात्र पहिला चेंडू उडवलाय, परंतु इथं क्षेत्ररक्षण करेल. इथं मात्र मिस्टेक होते. ही मिस्टेक किती महागडी ठरेल, येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आणि जेव्हा झेल सुटला जातो तो किती महागात ठरतो तो येणारा काळ ठरवत असतो. मॅच कॅचेस विन द मॅचेस त्यासाठीच म्हटलं जातं, कारण की कॅच पकडा मॅच जिंका हा फॉर्म्युला क्रिकेटचा आहे, पण तो हा फॉर्म्युला कुठेतरी सध्या चुकताना दिसतो आणि क्षेत्ररक्षण मात्र घपलत करताना ती त्याचा भूदंड मात्र नक्कीच किती भरावा लागेल तो येणारा वेळ ठरवेल. मात्र गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, चांगली गोलंदाजी करतो. टप्प्यावरती चेंडू टाकला जातो, टप्पा टाकल्यानंतर बॉल व्यवस्थितरित्या पडतोय आणि पूर्ण फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज संतोष. आता मात्र लोअर फील्डिंग पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गोलंदाजाला मानावं लागेल, कारण की
एस्टनचा वेध घेतला आणि त्रिफल अच्युत मात्र पहिला फलंदाज पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा लागतोय निलेश आणि निलेश जाईल तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पवेलियन. मी म्हटलं होतं चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज, कारण की त्याला अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती बॉल टाकल्यानंतर मात्र यश संपादन करतो. 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले त्यांनी. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करून 1 विकेट. अर्थातच चांगली गोलंदाजी, एक जबाबदार भरलेली गोलंदाजी करून पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 सॉरी ओके 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 रन, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. येस 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी करताना दिसते गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन बॅटर दाखल होतो अजय. पाहूया अजय संघासाठी कितपर्यंत कामगिरी करतो तो, कारण की सध्या अजयला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतो आणि संघ अडचणीत असतो तेव्हा जो खेळाडू खेळ करतो तो खरा खेळाडू आपल्या टीम मध्ये वर्चस्व गाजवत असतो आणि हा वर्चस्व गाजवण्याचा चान्स अजयकडे देखील आज नक्कीच चालून आलेला आहे. अजयला चांगली फलंदाजी करावी लागेल, साथ द्यावी लागेल प्रकाशला, कारण प्रकाश चांगला खेळतो. 9 धावांवरती बॅटिंग करतो, तो सुद्धा नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आता मात्र तिसरा चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. बॉल टाकल्यानंतर थोडासा स्विंग झाला, थोडासा टर्न झाला, त्यानंतर मात्र सरळ एसटी रक्षकाला देखील चुकवलं आणि सरळ डी झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र संघासाठी करून देतो गोलंदाज संतोष. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून अजयला देखील हात खोलावे लागतील आणि त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून पुढे थोडासा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू टाकला गेला, परंतु त्यावरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतो फलंदाज अजय. आता मात्र स्ट्रायकर एंडला पण पाहतो प्रकाशला. तोच प्रकाश जो 4 चेंडू आणि 9 धावांवरती खेळतोय. याला मात्र थोडस हात खोलावे लागतील, थोडेसे मोठे फटके जमावे लागतील, कारण की स्कोर बोर्डचा विचार केला तर आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. स्कोर बोर्डवरती धावसंख्या जमवावी लागेल. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल हा पाहुणे संघासाठी. पुन्हा एकदा चकवला त्याच पद्धतीचा चेंडू, थोडासा हलकासा स्लोवर पद्धतीचा, थोडासा चांगल्या पद्धतीनं टप्प्यावरती चेंडू टाकतो आणि लोअर फुलटॉस देण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला लालच देण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पूर्णपणे फलंदाज तिथे बीट होते आणि गोलंदाजीचा विचार केला तर ऍब्सोल्युटली सुपर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे चकवते. फलंदाजाला जागावरती उभा ठेवण्यामध्ये यशस्वी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीत हलकासा बॉल थोडासा चेंज केला आणि सरळ उडवलाय बॉल आणि बॅट्समनच्या सरळ तोंडावरनं जाताना आणि हा चेंडू निर्धाव चेंडू घोषित केला जातो. म्हणजे 2 षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 4 धावा खर्च केल्यात फक्त या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, संतोषच्या माध्यमातून, त्यामधलं 1 विकेट देखील त्यांनी काढली आणि एक मोठी इम्पॉर्टंट विकेट होती, ती विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी ठरला. आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती संजय. आता मात्र पाहुणे संघाला कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल, थोडेसे रन जमवावे लागतील. लेफ्ट हँडेड गोलंदाज आता मात्र चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 1च धाव भेटेल. एका धावेने धावसंख्या मात्र 15. संध्याकाळचा टायमिंग आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हा 40+ क्रिकेट रंगतो. जरी 40+ आपण पाहतो, पण मॅचेस जे आपण पाहतो सकाळच्या सत्रापासून अतिशय जबरदस्त आणि टफ फाईट मॅच सर्वच्या सर्व आपण पाहतो. चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातो. इथं मात्र चकवतोय, फसवतोय, बीट करतोय आणि मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट नंबर 2 मात्र जातो बॅक टू द डगआउट. अजयला जावं लागेल, परतावं लागेल आणि अजयची विकेट मात्र इथं काढली जाते. चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र आपण पाहतोय. दिग्गज संघाकडनं एक जबरदस्त परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये जरूर 10 धावा खाल्ल्या होत्या. त्यानंतर मला वाटलं की मोठे फटके येतील, चांगली फलंदाजी होईल, परंतु बॅटर्सला बॉल देखील बॅटीला टच करून देत नाही अशा पद्धतीची मात्र गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू उडवण्याच्या हिसाबामध्ये फलंदाज खेळतोय, परंतु
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते मनोजीला मात्र खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण बघितलं तर प्रकाश अजूनही उभा आहे. 6 चेंडू आणि 11 धावांचा खेळ त्याच्या माध्यमातून खेळला गेला, साकारला गेला आणि त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला हाणावं लागेल. तो जसे स्ट्राईक घेईल त्या पद्धतीनं मात्र खऱ्या अर्थानं पावणे संघाच्या धावा देखील उभारल्या जातील. परंतु इथं बॉलर मात्र चांगली कामगिरी करतात त्यांच्या माध्यमातून. इथं मात्र चांगला फटका टोळावून काढला. इथं मात्र क्षेत्ररक्षक तिथं जरूर तैनात आहे. मात्र दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धावेचा प्रयत्न इथं मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रकाश सारखा एक चांगला खेळाडू जो फॉर्म मध्ये होता, इनफॉर्म खेळाडू होता, कुठेतरी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट फेकली जाते आणि विकेट नंबर 3 तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पेव्हिलियन. प्रकाश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. उमेश षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने आपण पाहतोय. अजूनपर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजीची अपेक्षा आहे पावणे संघाला, पण ती होताना दिसत नाहीये. मात्र गोलंदाजीचा दर्जा जर पाहिला आपण तिघा संघाचा तर अतिशय जबरदस्त आणि वरच्या लेवलचा क्लास लेवलची गोलंदाजी मात्र सातत्याने गोलंदाजी केली जाते. जोही गोलंदाज येतो तो चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज करतो, फलंदाजाला पूर्णपणे चकवतो. इथून पुढे पुन्हा एकदा लोअर फील्डर्स पद्धतीचे चेंडू परंतु जास्त फायदा काही उचलू शकत नाही. फक्त आणि फक्त एक धाव, एका धावाने फक्त समाधान मानावं लागेल. इन एक धाव काढली जाते म्हणजे जवळपास 6च्या सरासरीने पकडूया. पण रन रेट सध्या चालू आहे 6.6च्या रन रेटने 17 धावा फक्त धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील. स्कोअर बोर्ड थोडंसं तरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन गोलंदाजासाठी काहीतरी मॅच बनवू शकाल आपण. पावणे संघ आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पण चकवलं. 9 बॉलचा इशारा होतो पंचांकडनं. नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. दोन्ही पंच ऑफिशियली व्यावसायिक पंच आहेत, त्यामुळे त्यांचे डिसिजन्स आपल्याला फेअर डिसिजन्स दिसतील याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नो बॉलचा इशारा होतो पंचांकडनं. आता मात्र चकवलाय, बीट केले, पंचाकडे अपील केली जाते परंतु निर्भय पंचांनी इशारा केलाय बाद. विकेटची पतन होते आणि विकेट नंबर 9 फलंदाज मधुकर येतोय, मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्यांचा विचार केला तर कुठेतरी स्तब्ध एका जागेवरती 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत जर विचार केला 2 षटक 5 चेंडू टाकून झाल्यात आणि 18 धावा धाव फलकावरती लागले गेलेत आणि तू आमजारे अशा पद्धतीची फलंदाजी आयाराम गयाराम अशी परिस्थिती सध्या पावणे संघाची आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट्स काढल्या जातात. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने दिग्गज संघ करतोय. लोअर फील्डर्स पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चकवलाय, फसवलाय. एकच धाव खर्च केली जाईल. षटक क्रमांक 3 समाप्त होत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय दयनीय अवस्था सध्या आपण पाहतो पावणे संघाची. इथून पुढे 6 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे षटक असेल हा मारीचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे हिट्स मारावे लागतील. 1 ला 2 मध्ये कन्वर्ट करावी लागेल. अशी फलंदाजी पावणे संघ करेल तेव्हा जाऊन गोलंदाजासाठी धावा जमवाव्या लागतील. सॉरी 5 षटकांचा ओके.
स्ट्रायकर एंडला मधुकर, नॉन स्ट्रायकर एंडला मनोज. मधुकर स्ट्रायकर एंडला पाहतो. शेवटचा गोलंदाज मात्र आपण पाहतो. सॉरी, अजून एक षटक बाकी. आता मात्र एक धाव, एकच धाव काढली जाईल. चौथा षटक प्रगतीपथावरती असताना 5 षटकांचा हा सामना. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगली धावसंख्या उभारावी लागेल. विनोद करतो गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतो. मात्र पहिला चेंडू रिलीज केला, पहिला चेंडू हाताळला. एक धाव मात्र जरूर खर्च केली गेली. इथून पुढे मात्र सरळ डी झोन मध्ये जातो चेंडू. एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. संत गतीचं क्रिकेट पाहतोय आपण या सत्रातला. एकेरी दुहेरी धावांनी सध्या धावसंख्या पुढे सरसवत असताना पाहतोय आपण. 40+ क्रिकेट आणि 40+ क्रिकेटची मजाच काय यावर, कारण की प्रत्येक खेळाडू स्वतःची बॉडी जपण्यासाठी मात्र प्रयत्न करत असतो आणि स्वतःची बॉडी मेंटेन करण्यासाठी जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी खेळ देखील करावा. सांघिक खेळ आणि पूर्ण संघाचा खेळ, आणि त्याचबरोबर स्वतःची हेल्थ देखील सुधारावी. या पद्धतीचं क्रिकेट आपण 40+ क्रिकेट पाहत असतो. परंतु तो पाहत असताना मॅचेस देखील तेवढ्याच टफ फाईट. प्रत्येक टीम, प्रत्येक संघ एफर्ट लावतो. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी खेळतो आणि जिंकण्यासाठी जेव्हा जेव्हा जो संघ खेळतो तो नक्कीच यश देखील संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतो आजच्या दिवसामधला. हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील घमासान चांगल्या स्थितीमध्ये आपण सध्या पाहतोय. दिघा संघाला 14 षटक जरूर प्रगतीपथावरती आहे आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावाने धावसंख्या 22 रन धाव फलकावरती आतापर्यंत लागतात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि येणारा एक षटक म्हणजे अर्थातच अजूनही 8 चेंडू शिल्लक असतील. पाहूया कितपर्यंत धावा मजल मारतो हा पाहुणे संघ. आता मात्र टोळावला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक देऊन येतो 1 बाउंस चौकार. या चौकाराने कुठेतरी पाहुणे संघ जो मगासपासून पूर्ण डगआउट शांत होता, तो डगआउट मध्ये कुठेतरी थोडीशी खुशी, थोडासा जल्लोष या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून देखील कमबॅक करता येईल. इथून देखील आणखी 7 चेंडू आहेत. या 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. तेव्हा जाऊन दिघा संघाला आपण एक चेसेबल टार्गेट, चांगला टार्गेट सेट करू शकाल, जेणेकरून आपल्या बॉलरना, गोलंदाजांना देखील धावा असतील डिपेंड करण्यासाठी. अशा पद्धतीचं क्रिकेट आपण सध्या पाहुणे संघाकडनं खेळताना पाहतोय. एक चौकाराची खूप टायमापासून तलाश होती, ती कुठेतरी संपली आणि एक चौकार नक्कीच आपण पाहिला. त्या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 26-26, लॉस ऑफ 4 विकेट्स. इथून पुढे चांगला फटका, पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी, पण यावेळेला कुठलीही मिस्टेक नाही. परंतु मी म्हटलं होतं एक धावेला 2 धावमध्ये कन्वर्ट करावे लागेल आणि ते चित्र आपण पाहतोय. दुहेरी धाव आणि रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू होता 4थ्या षटकातील आणि षटक क्रमांक 4 समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28-28, लॉस ऑफ 4 विकेट्स. आता कुठे थोडासा रन रेट पुढे सरसावतो. 7च्या सरासरीनं सध्या आपण पाहतो 728 आणि 28 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेले. आता इथून पुढे मात्र शेवटचा षटक, 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील टीम पाहुणे संघाला. शेवटचा गोलंदाज प्रदीप. प्रदीप मात्र गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो मनोजला. आता मात्र चांगला फटका, कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका होता आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 1 धावाला 2 मध्ये कन्वर्ट करावे लागेल, 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करावे लागेल. परंतु रन्स आपल्याला कुठल्याही माध्यमातून कुठल्याही परिस्थितीमध्ये जमा कराव्या लागतील. गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 5वा षटक, अखेरचा षटक प्रगतीपथावर. आता मात्र चांगला चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू टाकला, टप्पा थोडासा उडला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो, विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल कुठेतरी पाहुणे संघाला घातक करू शकतो. मात्र डॉट बॉल दिघा संघाला सुसज्ज स्थितीमध्ये ऑलरेडी आहे, आणखीच घेऊन जाईल. आता मात्र चांगला फटका स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून मारला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थ्रो करेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला पण रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट नंबर 5, बॅक टू द पॅव्हेलियन.
आतापर्यंत शेवटचा षटक 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील आपण पाहतोय. विकेट नंबर 5 मात्र डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल. इथं मात्र क्रॉस केलं होतं आणि मनोजची विकेट असेल. मनोज रनआउट असेल. सॉरी मधुकर रनआउट असेल. मनोज ना बरोबर आहे. मनोज आउट झाला ना रे. मनोज बरोबर ना त्यांनी क्रॉस केला होता ना यांनी मधुकरनी क्रॉस केलेला. हा क्रॉस केलेला आहे त्यांनी दिसला ना. कोण प्रभाकर नवीन फलंदाज. इथून पुढे मात्र चेंडू टाकला चकवला फसवला एस्टनचा वेध घेतला. विकेट नंबर 6 बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी हाय क्लास गोलंदाजी वन क्लास यार मॅग्निफिसंट गोलंदाजीचा विचार केला दिघा संघाचा तर ऍब्सोल्युटली सुपर गोलंदाजी. ही गोलंदाजी दर्जेदार ही गोलंदाजी बेस्ट आणि गोलंदाजीच्या जीवावरती पूर्णपणे रोखून ठेवलं पावणे संघाला. जो पावणे संघ चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता परंतु विकेट पडला. विकेट पडत गेला आणि विकेट पडत जात असताना मात्र संघ सांभाळताना मात्र इथं एस्टेट कष्टाची पराकष्ट करावी लागते आणि विकेट नंबर 6 बॅक टू द डगआउट. 31 धावा धावफलकावरती तब्बल 31 रन्स. इथून पुढे चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने आपण पाहतो दिघा संघाची. काय गोलंदाजी केलं जबरदस्त गोलंदाजी. 5 षटकांचा सामना 5वं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना विकेटची झडी आणि मात्र गोलंदाजी एकदम दर्जेदार गोलंदाजी. नवीन फलंदाजी नवीन बॅटर मैदानामध्ये. इथून पुढे मात्र चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल त्यामध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेवरती रोखून ठेवलं जाते. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 32-36 लॉस ऑफ 6 विकेट. या इनिंगचा शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू निर्वाणाचा चेंडू. पाहुला काय फटका येतो का धमाका येतो का. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. मिसफिल्डिंग नंतर मात्र दुसऱ्या फिल्डर पर्यंत बॉल पोहोचला गेला. तोपर्यंत 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने या इनिंगची समाप्ती होते. पहिली इनिंग समाप्ती होते. पहिल्या इनिंगची समाप्तीनंतर पाहुणी संघाचा स्कोर जाऊन पोहोचला 34 धावा आणि 35 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय दिघा संघापुढे. 34 धावा धावफलकावरती लागला गेला आणि 35 धावांचा टार्गेट सेट केला गेला. यस नाणेफेकीसाठी यायचंय आजच्या दिवसातील पहिलं. 40+ कोपरी आणि 40+ महापे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चला पाहुणी संघ या पण मैदानात लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दिघा संघ आपण आपली सलामीची जोडी पाठवा. एक 35 धावाचा टार्गेट सेट केला गेलाय. 30 चेंडू आणि 35 धावा. एक जबरदस्त गोलंदाजी आपली सर्वांची आम्ही देखील अनुभवली आणि चांगली गोलंदाजीच्या जीवावरती 34 धावांवरती रोखून ठेवलं आपण पाहुणे संघाला आणि 35 धावांचा एक टार्गेट एक चेस सेट केला गेलाय. तो चेस आपल्याला येणाऱ्या 30 चेंडू मध्ये करायचं. यस पाहूया थोड्याच वेळामध्ये काही क्षणामध्ये सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करू. 30 चेंडू 35 धावा. चला कोपरी संघ कोपरी 40+ संघ इथं पोहोचला. मापी 40+ संघ आपण देखील संपर्क साधायचा पॅव्हलियन बॉक्स जवळ.
मापे संघ रिपोर्टिंग करायचे. मापे संघ यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षण देखील क्षेत्ररक्षक सजवतील. लगेचच मॅचला देखील सुरुवात होईल. 30 चेंडू आणि 35 धावा. 35 धावा आणि 30 चेंडू. एक मापक आव्हान. जरी टार्गेट शॉट असलं तरी मैदानाचा इतिहास आहे. कधी कधी छोटे स्कोर देखील या मैदानावरती डिपेंड करतात. आम्ही पाहिलं आणि अशा पद्धतीच्या मॅचेस देखील पाहिल्यात. परंतु तेवढ्या ताकदीची गोलंदाजी कोपरी संघ पावनी संघाला करावी लागेल. पावनी संघ जर आपण गोलंदाजी चांगली केली, विकेट्स काढल्या, डॉट्स चेंडू काढले तर आणि स्ट्रायकर एंडला रवी, नॉन स्ट्रायकर एंडला संजय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. दिघा संघ एक अतिशय फॉर्म मध्ये असलेला 40+ हा संघ. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहिली, अनुभवली आणि त्या गोलंदाजीचा विचार केला. जसं गोलंदाजी मार्गावरती प्रभाकर. लगेचच या मॅचला देखील होईल सुरुवात. 35 धावांचं टार्गेट आपण लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब वरती पाहतो, HD चॅनल वरती. आणि त्या चॅनलला सर्च करा आणि लगेचच तुम्हाला या 40+ मॅचेस देखील दिसतील. जसं मापे संघाचे धडाडीचे फलंदाज वामन दावलकर दादा इथे पोहोचलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आम्ही देखील पाहतो, अनुभवतो या 40+ क्रिकेटमध्ये. आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. याच दोन्ही कर्णधारांचं सहर्ष स्वागत. निलेश दादा आपण कुठे असेल संपर्क साधा. निलेश कांचन चला नाणेफेकीचा कॉल करा. एक साइडला मॅच देखील सुरू होते. मॅचला होती सुरुवात. 30 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्फत प्रभाकर, स्ट्रायकर एंडला रवी, नॉन स्ट्रायकर एंडला संजय. यास आपण पाहतोय जुईनगर मध्ये 40+ तरार. पहिला षटक, पहिला चेंडू मात्र इथं ऍब्सोल्युटली चांगला खेळून काढलाय. मात्र क्षेत्ररक्षण करेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी इथं मात्र सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात मात्र दिघा संघाची. ज्या पद्धतीनं दिघा संघाला सुरुवात हवी होती ती सुरुवात कुठेतरी देताना रवी चांगली फलंदाजी. प्रभाकर सारखा एक अनुभवी गोलंदाज, एक दर्जेदार गोलंदाज. त्याच्या विपरीत मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच खर्च केल्या जातात. आता मात्र चकवतं, फसवतं, मात्र जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र काय घडतंय. विकेट नंबर 1 रवी सारखा मोठा फलंदाज मात्र जातोय तंबूच्या आशेला. LBWच्या स्वरूपाने मात्र विकेटची होते पतन. आणि विकेट नंबर 1 रवी बॅक टू द पॅव्हलियन. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या होत्या, पण दुसऱ्या चेंडूवरती एस एक्सपिरियन्स बॉलर कशा पद्धतीने कमबॅक करून दाखवतो, तो दाखवून देतो प्रभाकर. अतिशय जबरदस्त आणि घातक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतो आपण, अनुभवतो. कारण की जर गोलंदाजीचा विचार केला तर काय ऍक्शन आहे. ऍक्शन एक जबरदस्त ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो आणि त्या ऍक्शन मध्ये कुठेतरी फसवण्यामध्ये यशस्वी ठरलं फलंदाजाला. आणि फलंदाज क्रमांक 1 रवी जातो बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो प्रदीप. कोपरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. पहिला षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. दुसऱ्या चेंडूमध्ये ज्या विकेटची गरज होती 35 धावांचं टार्गेट आहे. छोटा टार्गेट जरी असला तरी पण पावणे संघ कमबॅक करू शकतो असं दाखवताना पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू प्रभाकर मात्र अक्षरशः जबरदस्त बहरतो. आता मात्र चांगला फटका, दर्जेदार खेळी. मात्र इथं बॉल मात्र विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातात.
दोन धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्यात. इथून पुढे कमबॅक करावे लागेल. पावणे संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज क्षेत्ररक्षकाकडे. आता मात्र गपलत होते, गडबड होते, मिस्टेक होते. या मिस्टेकीचा फायदा होतो दिघा संघाला. येतो चौकार. या चौकाराने मात्र जबरदस्त धावसंख्या उभारताना दिघा संघाच्या धावसंख्येची गरज आहे, कारण की माफक आव्हाने 35 धावाचा एक टार्गेट सेट केलं गेलं आणि 35 धावांचा चेस करत असताना 7च्या रन रेटने आपल्याला पुढे जायचं होतं आणि 8 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लागल्या जातात. 4 चेंडू टाकून झाले, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहुण्या 2 चेंडू मध्ये काय घडतंय? विकेट काढावी लागेल, डॉट चेंडू टाकावे लागतील. पाहुणे संघाला कमबॅक करायचं असेल तर पाहुणे संघ काय करतोय? इथून पुढे मात्र पंचांकडे इशारा येतो, व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. या व्हाईट बॉलने मात्र 1 धावेने मात्र भर केली जाईल. 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी मिस्टेक केली जाते, व्हाईटचा भरणा केला जातो. पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतो, बॅक टू बॅक 2 व्हाईट. 2 व्हाईट आपल्याला कुठेतरी संघाला मागे घेऊन जातील आणि धावसंख्या 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 25 धावा काढायच्या असतील. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, परंतु कुठेतरी फिल्डिंग सुधारावी लागेल थोडीशी, कारण की 1 धावेची 2 धावमध्ये कन्वर्ट केला जातो. दिघा संघ मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला, चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने दाखवतो. 1 धाव कन्वर्ट केली जाते 2 धावांमध्ये. आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या चांगली उभारण्यामध्ये यशस्वी ठरतो दिघा संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने फलंदाजी देखील केली जाते. तंत्रशुद्ध पद्धतीचं अवलंबन केलं जाते, कुठलीही मोठे फटके न मारता. ॲब्सोल्युटली सुपर शॉट होतो, मोठा फटका उडवले आणि येतो षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या सरळ 6 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 लॉस ऑफ 1 विकेट. एक महाग षटक, 1 विकेट जरूर आलं होतं, परंतु 18 धावा खर्च केल्या गेल्या आणि इथून पुढे मात्र जर विचार केला तर 24 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. पूर्णपणे सामना मात्र दिघा संघाकडे झुकत असताना, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही किंवा शेवटची रन कंप्लीट केली जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ जिंकला असं कधीच कुठे डिक्लेअर करू शकत नाही आणि होऊ देखील शकत नाही. म्हणून शेवटचा चेंडू आणि शेवटची रन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. विलेश नवीन गोलंदाज विलेश. इथून जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठून काढल्या आणि 18 धावा काढत असताना 3 टाइम्स डबल धावा, 2 धावा एकेरी धावच्या 2 धावामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरले दिघा संघ. एक चांगली फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून साकारली जाते, आकारली जाते, उकारली जाते आणि ते करत असताना आता दुसरा षटक मात्र प्रगतीपथावरती दुसरा षटक टाकण्यासाठी विलेश सज्ज. पाहूया पहिला चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु 1 धाव मात्र जरूर स्कोर बोर्डमध्ये ऍड केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु 1 आणि 1च धावावरती समाधान मानावे लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आलेली 1 धाव. धावसंख्या 19 लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे कुठली जोखीम न घेता जरी खेळला असंघ जर दिघा संघ तरी संघ सहज जिंकू शकतो. परंतु पाहूया येणाऱ्या चेंडूंमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. या 40+ जुईनगरच्या मैदानावरती 40+ जुईनगरचे आपण मॅचेस पाहतो आणि जुईनगर आयोजित या आपण मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहतो. मात्र इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु सरळ डी झोन मध्ये फेकला गेला आणि डेट चेंडू. मास्टर्स क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई 40+ जुईनगर टुर्नामेंट आपण अनुभवतोय. स्वस्थ शरीर आयुष्य महान अशा पद्धतीचं थीम घेऊन मात्र पुढे जात असताना याचा चेंडू पुरवला जाईल.
चल चेंडू पूर्व इथून पुढे येतोय मोठा फटका उडवतोय फेकून देतोय येतोय मोठा फटका षटकार या 6 धावांनी मात्र मॅच पूर्णपणे ओपन केली जाते दिघा संघासाठी जबरदस्त फलंदाजी लाजवाब बॅटिंग काय फलंदाजी करतोय यार जबरदस्त या 6 धावांनी मात्र 25 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचताना आपण पाहतोय 25 लॉस ऑफ 1 विकेट अजून इथून पुढे 10 धावा कराव्या लागतील इथे मात्र डॉट चेंडूची सांगता केली जाते इथून पुढे मात्र एक तडाखा येतोय मोठा फटका वन बाउंस चौकार एकोणतीस धावा धाव फलकावर लागला इथून पुढे 6 धावांचा आवश्यकता असेल पाहूया काय होतंय 6 धावांची आवश्यकता असेल चांगली फटकेबाजी सिंगल डी झोन मध्ये जे ढकलली जाते एकच धाव खर्च केली जाईल 30 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्या गेल्या तिथून पुढे 5 धावांची आवश्यकता असेल दिघा संघाला हा सामना जिंकण्यासाठी चांगला फटका परंतु इथं जोरकस मारला होता क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक धाव जरूर घेतली गेली थोडीशी दुखापत देखील गोलंदाजाला झाली परंतु षटक क्रमांक 2 समाप्त होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 रन अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू आणि 4 धावा जवळपास सामना दिघा संघाकडे झुकताना पूर्णपणे नवीन गोलंदाज किशोर नकारात्मक चेंडूचा इशारा येतो पंचांकडनं वाईट +1 2 धावा म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असेल इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटची पतन होते 1 धाव बाकी असताना मात्र गोलंदाजाची मात्र एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न मात्र कुठेही दुखापत नाही होणार याची काळजी घ्या सर्वांनी 1 धावेची अजूनही आवश्यकता असेल असा 11 चेंडू आणि 26 धावांची बहारदार इनिंग खेळून मात्र फलंदाज संदीप प्रदीप
इथं मात्र सामना जिंकतोय दिघा संघ. जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि जरी आपण पाहुणे संघ हारलो असेल तरी पण चांगला खेळ दाखवला आणि त्या चांगल्या खेळाच्या जोरावरती आपण या स्पर्धेमध्ये सामील झाले त्याबद्दल आपलं देखील अभिनंदन. आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. फ्रेश मॅच आहे ना ती. चला लगेच नेक्स्ट मॅचला सुरुवात करायची.